नमस्कार। आज आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार गेल्या 18 तारखेपासून या गेटवर धरणे आंदोलन, गेट बंद आंदोलन करत होतो आणि नेहमीप्रमाणे प्रशासनाने आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आहे। या लोकांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला न्याय देत नाही आहे। याच्यामध्ये लेबर कमिशनर हा सर्वात नालायकपणा करत आहे। हा कंपनी व्यवस्थेचा आपला वाटचाली चालू करत आहे। या सर्व गोष्टीला आम्ही त्रस्त होऊन आज या प्लांटच्या चिमणीवर आमच्या कामगारांतर्फे आम्ही काही लोक इथे आलो आहे, आपल्या न्याय हक्कासाठी आलो आहे। या सर्व कामगारांनी आम्ही निर्णय असा घेतला आहे की आम्हाला आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रशासनाने आमच्या मागण्या, आमचा न्याय आम्हाला दिला नाही तर आम्ही सर्व लोक त्या चिमणीवर सामूहिक उडी मारून आत्महत्या करू व याची सर्व जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी साहेब आणि खास करून तो हलकट LC ज्यांनी आम्हाला आज या परिस्थितीमध्ये आणून पोहोचवला आहे, या सर्व जबाबदारी या 3 प्रशासनाची राहील। आणि आम्ही हात जोडून विनंती करतो गावकऱ्यांनो आणि या कामगारांनो, तुम्ही या प्रशासनाच्या विरुद्ध आम्हाला मदत करावी। खासकर या भागातील आमदार साहेब, खासदार साहेब व येथील लोकल नेते या सर्वांना विनंती करतो, आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहतो। आम्ही इथे कुणी एका पक्षातले नाही आहे, आम्ही सर्व पक्षातले कार्यकर्ते आहोत। आम्हाला तुमचे लहान भाऊ समजून मदत करा, कारण आम्ही भूमिपुत्र आहोत आणि हे प्रशासन म्हणत येईल आम्हाला यांचं काही घेणं देणं नाही आहे। आम्हाला इथल्या स्थानिकाचं पण काही घेणं देणं नाही। आम्ही जे कायद्यामध्ये आहे स्थानिक, ते स्थानिक आम्ही घेत आहोत, परंतु या 5 गावचे लोक घेतले पाहिजे असं कुठल्याही कायद्यात लिहिलेलं नाही आहे, असं या प्रशासनानं आम्हाला परस्पर म्हटलेलं आहे। त्यामुळे आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला। हा निर्णय घेताना आम्हाला खूप वेदना झाल्या आहे, कारण तर आम्हालाही आमचा परिवार आहे, पण या 100 लोकांचा परिवार, या आजूबाजूच्या गावच्या युवकांच्या भविष्यासाठी आज आम्ही 8 लोक इथे आलो आहे आणि आम्ही तुम्हाला 4 वाजेपर्यंत हा टाईम देत आहोत की आम्हाला हा न्याय द्यावा। या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्त कामगारांना, या बेरोजगार युवकांना नोकऱ्या द्यावं ही अपेक्षा करतो आणि 4 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण सहकार्य करून इथे जय भवानी, जय शिवाजी। आज आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे विजय क्रांती कामगार संघटनेचे कामगार आपल्या न्याय हक्कासाठी या प्लांटच्या चिमणीवर चढून आंदोलन करत आहोत। आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर याच चिमणीवरून उडी मारून सामूहिक आत्महत्या करेल। हे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला त्वरित न्याय द्यावा, यासाठी आम्ही इथे आलो आहे। आणि कुणीही आमचं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न करेल किंवा आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही इथून सर्व सामूहिक आत्महत्या करेल। त्यामुळे कुणीही आम्हाला त्रास देऊ नये, आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मीटर वरती ते जाऊन बसलेले आहे। 100 मीटरची चिमणी आहे, खूप लांब वरती बसलेले आहे। आज त्यांच्या जीवाला अत्यंत धोका आहे। त्यांच्या जीवाचं काही कमी जास्त जर झालं तर याची जिम्मेदारी प्रशासन की कंपनी व्यवस्थापन, प्रशासन आणि LC ऑफिस घेईल। आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आम्ही प्रकल्पग्रस्त असूनही हे कंपनी आम्हाला कामावर रुजू करण्यास तयार नाही आहे, उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय, कुणाकडे जायचं? कंपनी तडपसाई करत आहे का?
कंपनी आमच्यावर प्रेशर आणत आहे की आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्ही एनसीएलटी थ्रू प्लांट घेतलेला आहे, तुमची जमीन दिली नाही दिली आम्हाला माहित नाही, अशा भाषेमध्ये आमच्यासोबत हे करत आहे. त्याचे आमच्याकडे लिखित अग्रीमेंट आहेत, आम्ही जॉईन झाल्याचे आमच्याकडे जॉईनिंग लेटर आहे गुप्ता एनर्जीचे. एवढं सगळं कागदी प्रूफ असतानाही सुद्धा ती कंपनी आम्हाला पाहिजे तसा सहयोग करत नाहीये. प्रत्येक वेळेस आमच्या मीटिंग असतात त्यावेळेस उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आहे म्हणून आम्हाला हा शेवटचा पर्याय निवडावा लागला. किती दिवस सुरू राहणार तुमचं आंदोलन? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा आमचं आंदोलन असंच चालू राहील. विजय क्रांती गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कर्मचारी आहे. आम्हाला 2008 मध्ये आम्ही आमच्या जमिनी गेल्यानंतर आम्हाला कंपनीने 2011 मध्ये कामावर लावून घेतलं होतं. 5 वर्षानंतर कंपनी बंद झाली. आज 2022 मध्ये कंपनी पुन्हा कार्यरत परत चालू झाली. त्यानंतर आम्ही इथे आलो कंपनीसाठी आपल्यासाठी काम घेण्यासाठी. तर त्यांना आम्ही टाळवाटाळीचे उत्तरं देऊन आम्हाला ठेवण्यात आलं. आणि आज जेव्हा कंपनी प्रोडक्शनवर आली तेव्हा आम्हाला असे म्हणत आहे की तुम्ही कोर्टात जा, कोर्टातून सिद्ध करा. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 6 दिवसापासून आम्ही इथं आंदोलन करीत आहे. इथं आंदोलन चालू असताना आमच्यावर प्रेशर आणून LC मधून आमच्यावर स्टे आणला. आम्हाला 500 मीटरच्या लांब जावं लागलं. आम्ही शेनगाव फाटा इथे आंदोलनाला बसलेलो आहोत. आज आमचे 6 वर्कर 103 पैकी 6 वर्कर चिमणीवरती चढलेले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्या जीवाचं किंवा आमच्या त्या जे चढलेले आहे त्यांच्या जीवाचं कमी जास्त जर झालं तर कंपनी प्रशासन, कंपनी व्यवस्थापन, प्रशासन आणि LC लेबर कोर्ट हे सगळे जिम्मेदार असतील. धन्यवाद. नमस्कार, मी विजय क्रांती संघटनेचा महासचिव महेंद्र वडसकर व माझ्यासोबत असलेले सहकारी यांच्या वतीने आम्ही इथे आज या परिस्थितीमध्ये आलो आहे. कारण 2008 मध्ये GPL पॉवर कामगार या कंपनीने आमची जमीन कवडीमोल दराने हस्तांतरित करून आम्हाला कायमस्वरूपी नोकरी देण्याची आमिष दाखवून आमच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. आणि त्याप्रमाणे 2012-13 मध्ये आम्हा 103 कामगारांना त्यांनी कामावर दिलं, स्थायी कर्मचारी म्हणून कामावर घेतलं. परंतु काही कारणास्तव तो प्लांट बंद पडल्यामुळे 2016 पासून आम्ही सर्व कामगार बेरोजगार झालो आहे. आज ती कंपनी NCLT मार्फत विदर्भ मिनरल्स या कंपनीला हस्तांतरित झाली. त्या कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला ती आपल्या कंपनीमध्ये कार्यरत करत नाही आहे. त्याबद्दल आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आणि आज 18/8/2025 आम्ही गेट बंद आंदोलन केलं. 2 दिवस हे आमचं आंदोलन शांततेने चालू होतं. आज या कंपनीने आमच्यावर स्टे आणून आम्हाला तिथून हटवून आज शेनगाव फाटा इथे कंपनीच्या 500 मीटर दूर अंतरावर आंदोलन अलग केलं आहे. आणि हे आंदोलन आम्हाला न्याय